मी सोडणार नाही फडणवीस, मी सोडणार नाही का मा बाप जर याच्यात असला तरी पाहुणा फिवणा विषयी दबन मा बापासून सुट्टी देणार नाही. पण आंदोलक मराठा आंदोलक म्हणून जर तुम्ही त्यांना नोटीस देणार असल्या तर मी अंतरवालीच्याच नाही राज्यातली कोणचीच सहन करू शकत नाही. ही जी मूर्खपणाची चाल आहे ना ही चालणार नाही, मायापाशी तरी चालणार नाही. हेच मराठ्यांची पोरं तुला रस्त्याने सुद्धा नाही फिरून द्यायची. म्हणजे ही धमकी नाही, मी तुला तळतळ सांगतो गरिबाची काय असते. तू एवढं दूध खुळा आम्हाला समजू नको आणि चॅलेंज द्यायचा तो विषय सोडच. पण तुला पुन्हा एकदा सांगतो, तू नादाला लागू नको शहाणा असेल तर. आणि तुम्ही आमचं काही करू बी शकत नाही. फक्त आम्हाला त्या वाटावर जायचं नाही. या राज्यात मराठ्यांशिवाय पान हलू शकत नाही. आता तुझं भागलं म्हणून जर तू आता उलटणार असला हे तुझ्यासाठी घातक असणार आहे, लक्षात ठेव. मी सहन करणार नाही आणि तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ नाही लागणार. तुम्ही आंतरवालीतल्या आंदोलकांना जर नोटिसा देणार असले आणि त्यांच्या पाठीमागं असं लागणार असले, मी सोडणार नाही फडणवीस, मी सोडणार नाही. कारण तुम्ही एकीकडून म्हणायचे गुन्हे मागं घेतो आणि दुसरीकडून एक एक गुन्हा वाढवायचा. म्हणजे तुम्ही मराठ्यांना जर वेटीस धरायचा प्रयत्न केला तर तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ नाही लागणार. हे बघा, इथं एक प्रामाणिक काम करणारा आंदोलकाला तुम्ही विकत घेऊ शकत नाही, त्याच्यावरती पेशरा आणू शकत नाहीत आणि तुम्ही आमचं काही करू बी शकत नाही. फक्त आम्हाला त्या वाटावर जायचं नाही. फडणवीस साहेब ध्यानात ठेवा की मला त्या वाटावर जायचं नाही. जर गनिमा काव करशील किंवा तू असा मराठ्यांचा तिरस्कार करशील आणि तू मराठ्यांना संपवण्याच्या भाषेत येणार असेल, तुझ्या पोटात एक खोटात एक हे दाखवण्याचा प्रयत्न करत असेल, ज्यावेळेस तुझ्यावरती वेळ आली त्यावेळेस तू रडून, म्हणजे तो एक देवेंद्र होता पाहिला वर होता कुठंतरी, त्याच्यावर संकट आलं की ते रडत ब्रह्मदेवाकडं महादेवाकडं पळायचा. तसं तुझ्यावर वेळ आली की तू रडत मराठ्यांच्या वाटावर येतो. आणि एकदा तुला गादी मिळाली की ते माज आल्यासारखं जे वागणूक आहे ना ती मला पसंत नाही. आम्ही पाठीमागचे 3 महिने निवडणुकीच्या आधीचे आणि निवडणुकीच्या नंतरचे आत्ताचे 3 महिने एक ब्र शब्द त्या माणसाला बोललो नाही. आम्हाला अशी आशा होती की मराठ्यांनी सांगावं आणि फडणवीसनी करावं, अशीच प्रक्रिया होईल. ही आमची भोडी भावना आहे गरिबांची. पण गरिबांच्या लेकराच्या भवितव्याशी खेळायला लागला आरक्षणामुळं. पुन्हा केसेस कमी करायच्या सोडून तो वाढवायला लागला. म्हणजे तू एवढं दूध खुळा आम्हाला समजू नको आणि चॅलेंज द्यायचा तो विषय सोडच. पण तुला पुन्हा एकदा सांगतो, तू नादाला लागू नको शहाणा असेल तर. कारण मला काय समाजापेक्षा पुढं कळत नाही. आणि या समाजाच्या एकदा जर ध्यानात आलं की तू गोड बोलून डाव टाका लागला मराठ्यांची पोरं संपवायची, तर हेच मराठ्यांची पोरं तुला रस्त्याने सुद्धा नाही फिरून द्यायची. म्हणजे ही धमकी नाही, मी तुला तळतळ सांगतो गरिबाची काय असते. गरीब आरक्षणामुळे कशा आत्महत्या करतात, गरीब केशीमुळं नसून केशी व्हायला लागल्यात. आंतरवालीच्या आंदोलकावर नोटीस द्यायच्या, ही जी मूर्खपणाची चाल आहे ना ही चालणार नाही, मायापाशी तरी चालणार नाही. म्हणून पुन्हा एकदा सांगतो की जी बेमानी गद्दारी हे शब्द आहे ना तुझ्यावर शिक्का पडू देऊ नको. कारण ह्या भोळ्या भाबड्या जनतेनं, आम्ही सरळ लोक आहेत म्हणून सरळ हातानं या समाजानं मदत केली म्हणूनच तू रडकुंडीला आला होता. तुला ही आनंदाची गादी कधीच मिळू शकत नव्हती. या राज्यात मराठ्यांशिवाय पान हलू शकत नाही. आता तुझं भागलं म्हणून जर तू आता उलटणार असला हे तुझ्यासाठी घातक असणार आहे, लक्षात ठेव. मी सहन करणार नाही आणि मराठी सुद्धा इथून पुढे सहन नाही करणार. तर सत्ता आल्यावर तू आता मराठ्यांना जर पायाखाली दाबिणार असला तर हे मराठे तुझ्या पक्षाला सुद्धा दम नाही खाणार. आणि कोणत्या मराठ्याला त्याच्या पक्षातल्या मान्य हे मला सांगा की केस मागं घेईन म्हणायचं सोड म्हणला आणि आता म्हणतोय एक वाढवायला लागलाय, नोटीस द्यायला लागलाय आंतरवालीच्या आंदोलकाला. आता राज्यातल्या सुद्धा दे कोणत्या त्याच्या पक्षातल्याही मराठ्यांना हे मान्य की मराठ्यांचेच मुर्दे पाडताना तुम्ही उघड्या डोळ्यानं बघताय. आरक्षण देऊनही पोरांना शिक्षण घेता येत नाही, हक्काचं असूनही ओबीसी मधलं आरक्षण देत नाही आणि केसेस सुद्धा वाढवायला लागला. कोणत्या मराठ्याला मान्य? हीच वेळ सत्ताधारी पक्षातल्या मराठ्यांवरती जर आली तर तुम्ही सहन करणार का? मग मीही करणार नाही. त्यांनी चूक सुधाराव, त्यांनी दिलेल्या नोटीसी त्या मागं घ्यावात. आम्ही सन्मानाची देवेंद्र फडणवीसला वागणूक द्यायला तयार आहेत. पुढच्या काळात सन्मान हा शब्द त्यांनी मग डोक्यातून काढून टाकायचा. कारण या लोकांनी तुला तिथं बसवलंय म्हणून तो शान वाढली. जर मान सन्मान घ्यायचा असला तर मान सन्मान जनतेला द्यावा लागतो. त्या जनतेनं तुला सन्मान दिला ना त्या जनतेला अगोदर द्यावा लागतो. तू जर जनतेला देणार नसला तुला मिळणार नाही हे लिहून ठेव. धनंजय मुंडेसारखी टोळी त्याजवळ, फडणवीस जवळ धनंजय मुंडेसारखी टोळी, पैसे कमिणारी काढणारी ती म्हणून एखाद्या दिवस की मग पाहुण्यामुळे उठला काय हो म्हणून एखादं मला तोंड बंद करायसाठी केलं असं. मला पाहुणा रावला काही नाही. बाप मी आई बापाला किंमत देत नाही समाजापुढं. मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलेच संतापलेत. मराठ्यांच्या नांदी लागू नका, अन्यथा तुमचा कार्यक्रम लावायला वेळ लागणार नाही
असं म्हणत मनोज जरांगे यांनी एकेरी शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिलाय. जालन्यामध्ये पोलीस प्रशासनाने 9 जणांना तडीपार केलं असून मनोज जरांगे यांच्या आंदोलनाशी संबंधित असलेले काही जण आहेत. यावरून मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केलाय. आंदोलकांना त्रास द्याल तर तुम्हाला सोडणार नाही असं म्हणत मनोज जरांगे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेली आहे. जरांगे पुढे असंही म्हणाले की माझ्या बापावर केस झाली तरी मी बोलणार नाही. मी माझ्या कुटुंबाला विचारत नाही, मग पाहुणे कुठे राहिले, पण मी मराठा आंदोलकांबद्दल मी बोलणार असं जरांगे यांनी म्हटलेलं आहे. मनोज जरांगे यांचा मेव्हणा विलास खेडेकर, आंदोलनात सहभागी असलेला सुयाग सोळुंके आणि गजानन सोळुंके यासह एकूण 9 जणांना तडीपार करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनातील लोकांना त्रास देण्याचा हा प्रयत्न असेल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केलाय. आधी एक देवेंद्र होता, त्याच्यावर संकट आलं की तो ब्रह्मदेवाकडे रडत जायचा, पण आता हे देवेंद्र फडणवीस रडत मराठ्यांच्या वाटेवर येतात. पण एकदा गादी मिळाल्यानंतर जी माज आल्यासारखी वागणूक दिसते ती मला आवडत नाही. आम्ही मागचे 3 महिने त्यांच्याबद्दल एक अभ्र शब्दही काढलेला नाही. आम्हाला आशा होती मराठे म्हणतील तसं फडणवीस करतील, ही आमची गरिबांची भोळी बांगडी भावना होती. पण गरिबांच्या लेकराच्या भवितव्यांशी ते खेळत आहेत. चॅलेंज द्यायचा तर विषय सोडाच, पण शहाणे असाल तर नादाला लागू नका. केसेस कमी करायच्या सोडून केसेस वाढायला लागल्यात. आम्हाला तुम्ही खुळं समजू नका, तुम्ही गोड बोलून डाव टाकतायत असं जर समाजाला कळलं तर हेच मुलं तुम्हाला रस्त्यावर फिरू द्यायचे नाहीत. एकीकडे सुरेश धस आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगायचं की गुन्हे मागे घेऊ आणि दुसरीकडे गुन्हे वाढवायचे दुसरा काही विषय असेल तर आम्हाला घेणं नाही. आमची स्पष्ट भूमिका आहे, पण आंतरवालीतील आंदोलकांना त्रास देणार असाल तर मी सोडणार नाही. तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नाही असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिलेला आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.